नमस्कार. द लिबरल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजचे आपले पाहुणे आहेत साहिल पारसेकर. साहिलने MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर धोरणकर्ता म्हणून तो सध्या कामही करतो आहे. इतकंच नाही तर 2011-12पासून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात तो काम करतो आहे. मुंबईतील आरे वाचवा या आंदोलनातही त्याचा सक्रिय सहभाग होता. सध्या तो छात्र युवा संघर्ष समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्षपद सांभाळतो आहे आणि आम आदमी पक्षाचा मुंबईचा प्रचार सचिव हे पद सांभाळतो आहे. साहिलबरोबरची ही चर्चा तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की विद्यार्थी राजकारणामध्ये तू सक्रिय सहभागी आहेस. तुला विद्यार्थी राजकारणाबद्दल सध्याच्या काय वाटतं? हा प्रश्न मला असं वाटतं की आजच्या म्हणजे आजच विचारला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आला आहे स्टेटिंग की एक्झाम्स झालेच पाहिजे आणि एक्झाम्स कॅन्सल नाही होणार. अँड आय थिंक दिस इज वन ऑफ द बिगेस्ट डिसिजन्स जे स्टुडंट लाईफ्समध्ये आणि स्टुडंट्स पॉलिटिक्स बद्दल जर आपण बोललो या देशाच्या इतिहासामध्ये, तो एक खूप मोठा डिसिजन आहे. फ्रँकली इकडे मला वाटतं की सुप्रीम कोर्टाने क्लिअरली असं सांगितलं की स्टुडंट्स लाईफ डोंट मॅटर इन दिस कंट्री आणि आय बीन अपसेट सिन्स मॉर्निंग. सो भरपूर मी अशा लोकांशी आज बोललोय, भरपूर कॉल झाले मला, जी लोक आजपर्यंत स्वतःला ए पॉलिटिकल किंवा नॉन पॉलिटिकल म्हणायची, आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने हा डिसिजन घेतला तेव्हा या लोकांना कळलं की पॉलिटिक्स का इम्पॉर्टंट आहे आणि का त्याच्यात सहभागी राहणं किंवा का आपले रेप्रेझेंटेटिव्ह पुढे पाठवणं वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये, वेगवेगळ्या इलेक्शन्समध्ये, आणि इवन फॉर दॅट मॅटर सुप्रीम कोर्टाच्या लॉयर्सच्या टीम बरोबर बसणं आणि त्यांच्यावर बोलणं काय इम्पॉर्टंट आहे. सो आय वुड से की पॉलिटिक्स किंवा स्टुडंट पॉलिटिक्स काय आहे, या प्रश्नावर जेव्हा पण लोक उत्तर द्यायचा प्रयत्न करतात तेव्हा ते जनरली त्यांच्या डोळ्यासमोर गुंड येतात किंवा जसं आपल्या कॉलेजच्या वेळेस पण होते, नाक्यावाले पब्लिक असं म्हणायचे त्यांना. ही लोक वगैरे येतात डोळ्यासमोर, पण असं जेन्युअली नाहीये, म्हणजे ऍटलीस्ट नसलं पाहिजे असं. स्टुडंट पॉलिटिक्स इज एव्हरीथिंग. तुम्ही जसं असं डिसिजन झालं एक्झाम्स घ्यायचे की नाही या निर्णयावरून, किंवा जसं की नॉर्थ ईस्ट स्टुडंट्सना डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतंय या पॅन्डेमिकमुळे. हे सगळं स्टुडंट पॉलिटिक्सचा भाग आहे. कुठच्या पण बाईवर अत्याचार जर झाला, मुलीवर कमेंट पास होते कॉलेजच्या वेळेस, फेस्टिवलच्या वेळेस त्यांच्यावर हात, जे पण गोष्टी होतात फेस्टिवलच्या वेळेस, सगळ्या स्टुडंट पॉलिटिक्सचा भाग आहे. आणि इनफॅक्ट टीचर्स बरोबर तुमचं रिलेशन असणं. काल मी फार एक इंटरेस्टिंग लेक्चर अटेंड केलं एका कोर्समध्ये फेमिनिझमवर, आणि टीचर स्टुडंट हायरार्कीवर एकदम एक छान मत मांडलं गेलं की कसं गुरु शिष्य हायरार्कीमध्ये डेमोक्रेटिक फंक्शनिंग कुठे थांबली जाते, किंवा पॅटर्नल आणि मॅटर्नल स्टेटस टीचर्सना दिल्यामुळे कशी हायरार्की बनवली जाते आणि कसं परत अनडेमोक्रेटिक फंक्शनिंगची एक प्रोसेस सुरू होते. सो ह्या सगळ्या गोष्टी स्टुडंट पॉलिटिक्सचा पार्ट आहे. नॉट जस्ट की आयडिओलॉजी असणं, त्याच्यावर लिहिणं, किंवा तुम्ही जस्ट जसं मी म्हणालो की गुंडांना इलेक्ट करणं, हे फक्त स्टुडंट पॉलिटिक्स नाहीये. ऑल ऑफ इट, युअर एंटायर लाईफ इज स्टुडंट पॉलिटिक्स. बरोबर. आणि तू बोलताना उगाच डेमोक्रेसीचा उल्लेख केला. तर आधुनिक लोकशाहीमध्ये आता पूर्ण जगातच जगच लोकशाही राष्ट्रांनी वापर चाललेलं आहे. लोकशाहीकडे जग आता जास्तीत जास्त वळत आहे. तर इतर देशांमध्ये स्टुडंट पॉलिटिक्सने कशा प्रकारे भूमिका बजावली याबद्दल काही सांगशील? व्हेरी इंटरेस्टिंगली मी थोड्याशा कॉन्टॅक्टमध्ये आलोय बाहेरच्या इंडियन डायस्पोरातल्या स्टुडंट रेप्रेझेंटेटिव्ह. तिकडे जनरली तिकडे पण एक वेगळा भाग आहे. जसे आपल्या इकडे गुंड अशी बघितली जातात ऍज पॉलिटिशियन्स, तिकडे लॉयर्सनाच बघितलं जातं. सो यू हॅव मेनी लॉ स्टुडंट्स गेटिंग इन टू पॉलिटिक्स. पण आय वुड से दिस इज अ युनिव्हर्सल थिंग. म्हणजे स्टुडंट पॉलिटिक्सला पॉझिटिव्हली न बघणं हे काय इंडियाचे स्पेसिफिक नाहीये फ्रँकली. हे सगळीकडेच होतं. इंडियाचं स्पेसिफिक तर हेच आहे की इकडे लॉ स्टुडंट सोडा, बाकीचे लॉ स्टुडंट सुद्धा इकडे स्टुडंट पॉलिटिक्सकडे नीट बघत नाही. सो हेच एक एक पर्टिक्युलर स्पेशालिटी आहे. पण बाकी पूर्ण जगामध्ये आपण बघितलं तर स्टुडंट पॉलिटिक्स काही हे राहिली नाहीये. बट इफ यू लुक ॲट हिस्ट्री, इतिहासामध्ये जेव्हा पण बदल आणलाय, प्रो डेमोक्रॅटिक मुव्हमेंट्स पण बघितले जे सदर्न अमेरिकामध्ये आहेत, किंवा लॅटिन अमेरिका जे म्हणतात, लॅटिन अमेरिकामध्ये राहिलं जे प्रो डेमोक्रॅटिक मुव्हमेंट्स राहिले.
तुम्ही बघा तर सिव्हिल राईट्स मुवमेंट जी राहिली मार्टिन लुथर किंगची, त्याच्यामध्ये सुद्धा स्निक करणं ऑर्गनायझेशन होती, एसएनसीसी. एसएनसीसी वॉज अ स्टुडंट्स काउन्सिल, स्टुडंट्स कमिटी होती. ते पूर्ण मुव्हमेंट बेसिकली स्टुडंट्सनेच हे केलंय. लास्ट लास्ट महिन्यामध्ये जॉन लुईस नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. जॉन लुईस फेमसच झाला होता कारण त्याने स्टुडंट्सना घेऊन त्याने एक मार्च केला होता सिव्हिल राईट्स मुव्हमेंटच्या वेळेस. सो प्रत्येक जे बदलाव या देशामध्ये किंवा सॉरी या जगामध्ये आला आहे, तो स्टुडंट्समुळे आलाय. सो आय वुड से की म्हणजे तेवढं इम्पॉर्टंट आहे स्टुडंट पॉलिटिक्स. हो ना, हो ना. आणि नक्कीच आता आपण बघतो भारतात पण अरुण जेटली सारखं एवढं मोठं नेतृत्व स्टुडंट पॉलिटिक्स मधूनच पुढे येतं. पण मग सामान्यपणे मग प्रश्न पडतो की मग स्टुडंट पॉलिटिक्सला एवढं निगेटिव्हली का रिप्रेझेंट केलं जातं, निगेटिव्हली का बघितलं जातं आणि आपल्याच्या मोठ्या माणसांकडून असं का म्हणतात की तुम्ही शाळा शिकता तर म्हणजे शिक्षण घ्यायचं तर शिक्षणच घ्या, नसतील एवढी करू नका. तर म्हणजे जर ते त्याच गोष्टीचं प्रोडक्ट आहे, स्टुडंट पॉलिटिक्सच प्रोडक्ट एवढे मोठे झालेत, तर मग ज्या शिडीनं ते मोठे एवढ्या वरती पोहोचले, ती शिडी तोडण्यामागे ते का लागलेले आहेत असं वाटतं तुम्हाला? कारण सत्तेत जे बसले आहेत, त्यांना एक्झॅक्टली ही गोष्ट माहिती आहे, की कुठचा पण बदलाव जो आहे, तो स्टुडंट्स कडूनच येतो. अ, हं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा स्टुडंट पॉलिटिक्स वरूनच राजकारणात आले. त्यांनी स्टुडंट्सना एकत्रित केलं 75-77 च्या वेळेस. तुम्ही अरुण जेटलींचं नाव घेतलं. बीजेपीमध्ये ऑलमोस्ट सगळेच त्याच वेळेला स्टुडंट्सच होते 75-77 च्या इमर्जन्सीच्या वेळेस. सो सुषमा स्वराज इज वन ऑफ द बिगेस्ट नेम्स व्हेन इट कम्स टू स्टुडंट पॉलिटिक्स ऑफ आवर कंट्री. सो ही सगळी लोकं त्यावेळेस स्टुडंट्स होती आणि तिकडूनच त्यांचं राजकारण सुरू झालं. ह्यांना माहिती आहे, की स्टुडंट पॉवर काय आहे आणि आज ते ज्या पोझिशनवर आहेत, ते स्टुडंट पॉलिटिक्समुळेच आहे. सो कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे. बरोबर. त्यांना या गोष्टीला कुठेतरी अडवायचंय. त्यांना नको आहे, की कोणी त्यांच्या पोझिशनवर कोणी आलं स्टुडंट म्हणून. म्हणून देअर इज डेफमेशन, एक ऑर्गनाइज्ड डेफमेशन आहे कन्हैया कुमारवर किंवा बाकीच्या स्टुडंट नेत्यांवर. इट इज अन ऑर्गनाइज्ड एफर्ट कारण त्यांना अशी लोकं नको आहेत पुढे. त्यांना माहिती आहे, की जसं आज सीए, एनआरसीच्या प्रोटेस्टच्या वेळेस सगळ्यांनी देशभरात बघितलं, की लास्ट 6-7 वर्षामध्ये देशामध्ये जर एक व्हायब्रंट अपोझिशन म्हणून कोणी उभं राहिलं, तर ती काँग्रेस पार्टी नाही राहिली. ती स्टुडंट्स कम्युनिटी राहिली. जर ॲक्चुअली नरेंद्र मोदीला कुठे चॅलेंज केलं गेलं, तर ते कन्हैया कुमार सारख्या एका छोट्या स्टुडंट नेत्याने केलं. राइट. यू हॅड जिग्नेश मेवाणी गुजरातमध्ये फार प्रोग्रेसिव्ह आयडियाजवरून पुढे आला. सो त्यांना माहिती आहे, की ॲक्चुअली जे चेंजेस आहेत, ते अशीच लोकं करणार. जिग्नेश मेवाणी, कन्हैया कुमार, चंद्रशेखर आझाद हीच लोकं आणू शकतात असे चेंजेस. आणि त्यांची सत्ता जर निघेल, ती काँग्रेस पार्टीमध्ये तेवढी क्षमताच नाहीये, की ते बीजेपीला ॲज अ अल्टरनेट म्हणून येतील. ही स्टुडंट्स कम्युनिटीज बीजेपीला पाडू शकते या ह्याच्यामध्ये. ही त्यांना ही गोष्ट माहिती आहे. म्हणूनच ते लोकं म्हणून एक प्रोपगंडा चालतो, की स्टुडंट पॉलिटिक्सला एक नेगेशन मध्ये बघायचं, एका निगेटिव्हिटीमध्ये बघायचं. आणि स्टुडंट्स बरोबर. अभ्यास करतात, तर मग पॉलिटिक्स का करतात? असा प्रश्न विचारला जातो. आणि त्याचं उत्तर जर कोणाला खरंच हवं असेल तर ॲक्चुअली भगतसिंगचं त्याच्यावर आर्टिकल आहे अक्षरशः स्टुडंट्स अँड पॉलिटिक्स नावाचं. माझ्याकडे ॲक्चुअली आहे ते आर्टिकल. मी आता जस्ट दाखवतो जर कोणाला इंटरेस्ट असेल. इन्कलाब नावाचं एक कलेक्शन आहे. हां, त्याच्यामध्ये चॅप्टर 5 आहे स्टुडंट्स अँड पॉलिटिक्स. आय डोंट नो इफ हे दिसतंय की नाही. पण स्टुडंट्स अँड पॉलिटिक्स करणं चॅप्टर आहे. आणि त्याच्यामध्ये एक खूप चांगला प्रश्न भगतसिंग विचारतात. त्यांनी विचारलं आपल्या कॉलेजला विचारलंय, की तुम्ही म्हणतात, की नेहरूंचं स्पीच ऐकणं किंवा सुभाष बाबूंचं स्पीच ऐकणं, हे तुम्ही म्हणतात हे पॉलिटिकल आहे आणि हे स्टुडंट्सने नाही केलं पाहिजे. पण त्याच कॉलेजमध्ये व्हाईसरॉयला आणलं जातं आणि त्याचा सत्कार केला जातो. हे पॉलिटिकल गोष्टी तुम्ही मानतच नाही त्या गोष्टीला. सो स्टेटस को मधल्या पॉलिटिक्सला तुम्ही बोलवतात. रुईया कॉलेजेसमध्ये जसं एज्युकेशन मिनिस्टरला बोलावलं गेलं होतं. ही चांगली गोष्ट आहे. त्यांना बोलावलं पाहिजे आणि ते कन्व्हर्सेशन झालं पाहिजे. बट नॉट जस्ट पीपल इन पॉवर. तर तुम्ही सगळ्या लोकांना आणा ना स्टेजवर. सगळ्या लोकांशी संवाद हे करा. अँड लेट द स्टुडंट्स जज व्हॉट व्हिच आयडियाज दे अग्री टू. पण कॉलेज इन्स्टिट्यूशन्स म्हणजे मी फक्त एकाच कॉलेजचं नाव घेतलंय. धिस इज युनिव्हर्सल इन थ्रू आउट द कंट्री. की प्रत्येक कॉलेज इन्स्टिट्यूशन सत्ताधारी पक्षामधल्या कोणाला जर कॉलेजमध्ये आणतात, त्या गोष्टीला पॉलिटिकल इव्हेंट म्हणून मानतच नाही. पण जर स्टुडंट्स हं, हं. एंगेज कन्व्हर्सेशन विथ एनीबडी तर त्या गोष्टीला ते लोकं पॉलिटिकल मानतात.
दिस इज वेर आय थिंक एक एक काइंड ऑफ स्टेटस को मेंटेन करण्यासाठी अं, अं, एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीला एका नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये बघितलं जातं. मग तुम्ही कन्हैया आणि जिग्नेश मेवाणींचं उदाहरण दिलं. त्या उदाहरणावरून मला 2 प्रश्न आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न की या प्रकारचं जे स्टुडंट्सच्या विरोधात ऑपरेशन आपण बघतो किंवा जे आता सगळीकडे दिसत आहे, तर या प्रकारचं ऑपरेशन आधीही झालं होतं. कारण की मध्यंतरी आपले सीताराम येचुरी यांचा एक फोटो इंदिरा गांधींसमोर लेटर वाचतानाचा व्हायरल सुद्धा झाला होता. तर त्याच्यावरून हाही मेसेज जात होता की इंदिरा गांधींनी स्टुडंट पॉलिटिक्सला म्हणजे एवढं म्हणजे ऑपरेशन नव्हतं झालं इंदिरा गांधीच्या काळात. तर नेमकं कसं बघाल की इमर्जन्सीच्या काळातलं स्टुडंटचं ऑपरेशन किंवा इंदिरा गांधींच्या काळातलं स्टुडंटचं ऑपरेशन आणि आत्ताच्या काळातलं स्टुडंटचं ऑपरेशन याच्याकडे कसं बघतात? नाही, आय थिंक आय डिसअग्री. कारण तुम्ही जर ऍक्च्युली ऐकलं त्यावेळेस JNUचे जे हे होते स्टुडंट्स होते त्यावेळेस वगैरे त्यांच्या कोर टीम मध्ये मी म्हणेन स्टुडंट काउन्सिल सॉरी त्यांची जी होती त्यातल्या ऍक्च्युली लोकांशी मी आज भेटलोय. एनसीबीचे बरेच नेते आहेत त्या काळामध्ये जेव्हा ते JNUचे नेते वगैरे असायचे स्टुडंट लीडर्स असायचे आणि त्यांनी किस्से सांगितले आम्हाला की कसं पोलीस यायची JNU मध्ये आणि हे कसं लपायचे. आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग कारण त्यांनी सांगितलं की लपायचं कसं तर तुम्ही जर बेड खाली लपला तर तुम्हाला पोलीस नक्कीच पकडून जाणार पण बेडच्या वर जर झोपला तर पोलिसांना डाऊट यायचा नाही तुमच्यावर. हे किस्से आहेत 75-77च्या इमर्जन्सीच्या काळातले. सो आय थिंक इट वुड बी की इंदिरा गांधीने स्टुडंट पॉलिटिक्स ऑप्रेस नाही केलं. तिने फार फार एक्स्ट्रीमली तिने ऑप्रेस केलं होतं स्टुडंट्सना आणि कम्युनिस्ट आणि राईट विंग सगळ्या टाइप्स ऑफ स्टुडंट्सना. द डिफरन्स राईट नाव आय बिलीव्ह इज की आताची जी रेजिम आहे आताची जी गव्हर्नमेंट आहे ती हे फार काय म्हणतात सक्सेसफुली करते. एक नरेटिव्ह बांधली जाते विच इन्क्लुड्स ह्यूज चंक ऑफ मीडिया. त्यावेळेस मीडिया तेवढी सोल्ड आउट नव्हती गव्हर्नमेंटला. त्यावेळेस मीडिया जी होती बऱ्यापैकी स्टुडंट्सच्या फेवरमध्ये राहिली. आणि या काळात फक्त एवढाच बदल आहे आय थिंक की ज्या प्रकारे मीडियाने जसं की फेक व्हिडिओज बनवले आणि जामिया किंवा JNUच्या स्टुडंट्सच्या विरुद्धात जसं त्यांनी एक नरेटिव्ह बनलं की कसे स्टुडंट्स काय करतात किंवा लायब्ररीज मध्ये यांचं काय होतं किंवा बीजेपीच्या मिनिस्टर येऊन म्हणतात की कॉन्डम्स किती सापडतात JNU मध्ये म्हणजे हिलेरियस आहे ते एका ठिकाणी. बट एक सिरियस अक्युजेशन पण आहे की आणि फेमिनिझमच्या अँगलने जर बघावं तर हे फेमिनिझम काय ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर पण तुम्ही बघावं की बायकांनी किंवा मुलींनी सेक्स केलं तर त्यांना पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीचा हक्क नाहीये. हे एक आर्ग्युमेंट जे टाकलं जातंय सारखं सारखं किती गलिच्छपणा आहे आपल्या रेजिमचा म्हणजे. आणि स्लोली आपल्याला हॅबिच्युअल पण होत गेलो. हे असंच आपण एका दिवसात ही गोष्ट स्वीकारली, ही गोष्ट राईट आहे म्हणून स्वीकारली असातला भाग नाही. आपण स्लोली याला हॅबिच्युअल पण केलं गेलं. आपण त्याच्याकडेही वळणार आहोत. पण मला कन्हैया आणि जिग्नेश मेवाणींवरचा आणखीन एक प्रश्न असा होता की 2 उदाहरणं मी ह्या काळात बघितले की जिग्नेश मेवाणींच्या एका ठिकाणच्या भाषणात असं म्हटलं होतं की मी जरी MLA म्हणून निवडून आलो असेल, मी जरी आमदार म्हणून निवडून आलो असेल तरीही खरा लढा जो होईल तो रस्त्यावर होईल आणि मला रस्त्यावरच्या लढ्यांमध्ये विश्वास आहे. तर ही गोष्ट कुठेतरी कॉन्स्टिट्युशनल किंवा म्हणजे संविधानिक मार्गाने जाण्यापासून दूर नेते का त्याची कमेंट? तुला काय वाटतं? मला असं वाटतं हे ऍक्च्युली उलट आहे. वेन ही इज टॉकिंग अबाउट स्ट्रीट डेमोक्रेसी इज रेफरिंग टू आंबेडकर्स आयडिया. आंबेडकरांनी सांगितलं की पॉलिटिकल डेमोक्रेसी नको. पॉलिटिकल डेमोक्रेसी जर मिळत राहील त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेमोक्रेसी नाही सोशल डेमोक्रेसीसाठी आपण एम करत आहोत. सो फ्रॉम पॉलिटिकल डेमोक्रेसी टू सोशल डेमोक्रेसी हे आंबेडकरांचा आयडिया आहे. हे जिग्नेश मेवाणी काही नवीन नाही सांगत आहोत. सो द आयडिया इज की जेव्हा तो स्ट्रीट डेमोक्रेसी किंवा स्ट्रीट रेव्होल्युशन जरी म्हणत असेल. स्ट्रीट डेमोक्रेसी ही सध्या प्रचलित होणारी एक महत्त्वाची संकल्पना आहे. ही नेमकं आपल्याला लोकशाहीकडे नेते की अराजकतेकडे हे समजून घेणं काळाची एक महत्त्वाची गरज आहे. हेच समजून सांगणारा सखोल विश्लेषण करणारी एक व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. ती नक्की बघा आणि सध्या मूळ विषयाकडे पुन्हा वळूया.
तो काय तलवारी उचलून किंवा त्या जे जाट आंदोलन झालं होतं हरियाणामध्ये त्या प्रकारचं ते स्ट्रीट रेव्होल्युशन किंवा स्ट्रीट प्रोटेस्ट बद्दल नाही म्हणत. तो लोकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर यायला सांगतोय फॉर देअर कॉन्शियस. त्यावेळेस तो ही वॉज रेफरिंग टू मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आणि कसं दलितांना वगैरे एका पर्टिक्युलर कास्टलाच कसं मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करायला लागतं या देशामध्ये या बाबतीत तो म्हणत होता आणि त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी तो स्ट्रीट्सवर यायला सांगत होता. बट ऑन अ लार्जर कॉन्टेक्स्ट हे आंबेडकरांच्या आयडियाजवर बेस्ड आहे की फक्त पॉलिटिकल डेमोक्रेसी, फक्त कॉन्स्टिट्यूशन लिहून तुम्हाला लिबर्टी, फ्रीडम हे सगळ्या गोष्टी नाही मिळत, हक्क हे सगळे नाही मिळत. तुम्हाला त्यासाठी रस्त्यांवर यायला लागतं. हे आणि आंबेडकर सुद्धा आलेत रस्त्यांवर. इट वॉज नॉट समथिंग अनकॉन्स्टिट्युशनल, नॉट समथिंग विच वॉज अँटी डेमोक्रेटिक. सो या. सो मला पहिली गोष्ट कदाचित माझा अभ्यास कमी पडत असेल, पण मला जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे खरंच मला ते रेकग्नाइज किंवा आठवत नाहीये. 1950 नंतर आंबेडकर रस्त्यावर एखाद्या आंदोलनासाठी आलेलं एखादं उदाहरण सांगता येईल? फ्रँकली म्हणजे एवढी स्टडी नाही आंबेडकरांवर, सो आय वुड बी रॉंग टू सजेस्ट एनिथिंग ऑन दॅट मॅटर. हा, कारण की म्हणजे मला असं वाटतं की आता त्याच्या आधी ते नक्कीच गरजेचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल डेमोक्रेसी ही संविधानिक मार्गाने पण येऊ शकते असं मला वाटतं. आता सोशल डेमोक्रेसी या गोष्टीची व्याख्या कदाचित आपण एका प्लॅटफॉर्मवर नसतो की ती एक व्याख्या, तर मला असं वाटतं की पहिला आपण एक आपली अंडरस्टँडिंग सोशल डेमोक्रेसीवर बोललो तर मला असं वाटतं की चांगलं राहील. नेमकं की रस्त्यावर उतरून ती अचीव्ह केली जाऊ शकते किंवा नाही हे मलाही समजून घ्यायला आवडेल. तर सगळ्यात महत्त्वाचं सोशल डेमोक्रेसीची व्याख्या काय तुझ्यासाठी? दॅट इज ग्रेट. मी थिओरिटिकल मध्ये जाणारच नाही, कारण थिअरी तुम्हाला 4 तास सोशल डेमोक्रेसीवर मिळू शकते आणि तुम्ही स्वतः वाचू शकतात. तुम्हाला एक्झाम्पल्स देऊन मी सांगतो. रिसेंटली एक मित्र आहे माझा युपी मध्ये राहतो. तर त्यांनी हे सांगितलं की त्याच्या आई बाबांनी त्याच्या ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांच्या त्यांच्या फॅमिलीमधल्या कुठच्याही व्यक्तीला सांगितलं नाही की त्यांचा मुलगा हा आर्ट्स करतोय. का? कारण आर्ट्स इज नॉट कन्सिडर्ड टू बी मॅस्क्युलिन इनफ. च्या मर्दानगीवर हा प्रश्न येईल. या बरोबर. विषयावरून कोणाला सांगितलं गेलं नाही की तो आर्ट्स करतोय. सो दिस इज नॉट डेमोक्रेटिक, राईट? तुम्ही प्रत्येक मुलीशी विचारा किती स्वतंत्र आहे मुलगी ह्या डिसिजन घ्यायला की तिचा बॉयफ्रेंड कोण असणार, की तिला बॉयफ्रेंड असला पाहिजे की नाही. तिला आणि हे तर मी शहरी भागांचे प्रश्न म्हणतोय. गावात तुम्ही लग्न कोणावर करणार, तुम्ही मुलांशी इंटरॅक्ट करणार की नाही. हे जे विषय हे सोशल डेमोक्रेसीच्या खालती येतात. तुम्ही जस्ट इन केस म्हणजे प्रश्न मला कधी लहानपणी पडायचा की 5वीत असताना वगैरे जेव्हा काही आम्ही मस्ती केली शाळेमध्ये असताना, तेव्हा एका मुलाला उचलून मुलींच्या रो मध्ये टाकायचे आणि म्हणायचे तुला पनिशमेंट म्हणून मुलींमध्ये बसायला सांगतोय. तर ही पनिशमेंट म्हणूनच काय आहे? म्हणजे ही मुलींमध्ये बसणं ही पनिशमेंटच काय आहे? हा प्रश्न पडला असेल सगळ्यांना. आय बिलीव्ह, आय होप की सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल. आपल्या मुलांना म्हणजे किती जणांना या देशामध्ये फोर्सफुली इंजिनिअरिंग करायला लागते. आय मीन 3 इडियट्स पिक्चर बघितलं आणि किती लोकांनी रिलेट केलं हे आपल्याला माहिती आहे, की फोटोग्राफी किंवा फिल्म मेकिंग शिकणाऱ्या लोकांना कंपल्सरी इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा आई-वडील पाठवतात, तर ही डेमोक्रेसी आहे का? डेमोक्रेसी फक्त आपण काही इलेक्शनसाठी बोलतोय असं नाहीये. हे रोजच्या रोज जी आपण फंक्शनिंग आहे आपलं त्याच्यामधलं डेमोक्रेसी. किती टीचर्स लकीली रुईयामध्ये मला असे टीचर्स नाही सापडले. पण शाळेमध्ये जेव्हा मी होतो किंवा बाकीच्या कॉलेजमध्ये आपण ऐकतो, किती टीचर्स काउंटर व्ह्यू स्टुडंट्स ऐकून घेतात, की बाबा त्यांना जे पटत नाहीये आणि स्टुडंट्स डिसअग्री विथ द टीचर. तर इलॅबोरेटली स्टुडंट्सना अलाउ करतात त्यांचं मत मांडायला किंवा जस्ट फॉरगेट मत मांडणं, की जस्ट प्रश्न विचारणं टीचर्सना. किती टीचर्स अलाउ करतात या मुंबईमध्ये फॉर दॅट मॅटर नाही करत. दॅट इज वेअर द क्वेश्चन ऑफ बरोबर. सोशल डेमोक्रेसी कम्स. पॉलिटिकल डेमोक्रेसी तर म्हणजे हा कोण आपलं प्राईम मिनिस्टर आहे, कोण चीफ मिनिस्टर आहे, या सगळ्या प्रश्नांवर आपण म्हणजे 50 वेळा आपण डिबेट करू शकतो किंवा कुठची आयडिओलॉजी बरोबर आहे, हे सगळ्या गोष्टी नंतर झाल्या. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये किती डेमोक्रेसी आहे? हा प्रश्न विचारणं खूप इम्पॉर्टंट, स्पेशली आपल्या आई-बाबांबरोबर. बरोबर. पण मग ह्या ज्या काही आता म्हणजे सोशल डेमोक्रेसी मला असं वाटतं की तुझ्या बोलण्यावरून मी जर चुकत असेल तर सांग, की ती एक पर्सनल गोष्ट आहे, की जी आपण म्हणजे जी व्यक्ती संग जोडताना डेमोक्रेटिक बिहेवियर ठेवते. राइट? राइट, आणि राइट. त्यात त्याचं त्याचं मत जाणून घ्यायला आणि त्याच्या मताप्रमाणे त्याला करण्याचं त्याला स्वातंत्र्य असावं.
ही गोष्ट रेकॉग्नाइज करते. ठीक आहे. म्हणजे आता तू जेवढं उदाहरण सांगितली, जेवढे म्हणजे शिक्षकांनी प्रश्न विचारू देण्यापासून ते पालकांनी मुलाला आर्ट घेऊ देण्यापर्यंत किंवा इंजिनिअरिंग न करू देण्यापर्यंत, या कोणत्याही गोष्टीसाठी खरंच रस्त्यावर उतरायची गरज आहे का? म्हणजे आता असं म्हणजे कदाचित मी फार सोप्या मध्ये घेतोय. खरंच हे आणखीन एक्सप्लोर करायची इच्छा आहे म्हणून. माझे प्रश्न कदाचित फार बालिश पण वाटतील, पण मला खरंच जाणून घ्यायचं आहे. आय मीन तुम्ही जस्ट फॉरगेट की आपण पूर्वीच्या काळात कसे वगैरे विचार करायचो. लास्ट 10-20 वर्षामध्ये बघा, मुंबईमध्ये शिवसेनाने 2007 मध्ये आपला स्टँड बदलला ऑन द इश्यू ऑफ व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डे वर शिवसेनेचा स्टँड म्हणजे 2007 पर्यंत काय स्टँड होता त्यांचा? ते लोक जे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलची लोक आजही युपी मध्ये करतात. जे सगळ्यांनाच माहिती आहे की कपल्सना जाऊन मारहाण करायची त्यांची किंवा त्यांच्या पॅरेंट्सना कॉल करायचा. हो. ची डेमोक्रेसी आहे आणि कुठच्या डेमोक्रेटिक फंक्शनिंग मध्ये अलाउ केलं जातं? आय मीन दिस इज अ टेररिस्ट ऍक्ट फॉर दॅट मॅटर. लकीली शिवसेनेने आपला स्टँड बदलला हो. आणि अप्रिशिएट दॅट. बट हे जसं ह्याचे म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस जे आपल्याला कळत नाही, त्या मुलीला काय नंतर फेस करावं लागतं, नॉट जस्ट फ्रॉम देअर फॅमिली, त्यांच्या रिलेटिव्ह, त्यांच्या कास्ट कम्युनिटी, त्यांच्या गावाकडून जे डिस्क्रिमिनेशन नंतर फेस करायला लागतं. आपल्याला माहिती आहे की फोर्सफुली त्याचं लग्न केलं जातं लहान वयी, हे मुद्दामून केलं जातं टू कंटिन्यू विथ देअर कम्युनिटी हायरार्की, जे जे पण आहे त्या. तुम्ही आय डोंट रिमेंबर त्या मुवमेंटचं नाव काय होतं. इट वॉज समथिंग अबाउट लव्ह. आय डोंट रिमेंबर. केरलामध्ये एका मुलीला मारलं गेलं कारण ऑफकोर्स तिचा बॉयफ्रेंड होता. त्यासाठी भरपूर युनिव्हर्सिटीजमध्ये, प्रायमरीली इन JNU, दिस प्रोटेस्ट स्टार्टेड. किस ऑफ लव्ह या मुवमेंटचं नाव होतं. सो की ओपनली आपण किस करू शकतो आपल्या पार्टनरला. हे पण ह्यासाठी तुम्हाला यायलाच लागणार रस्त्यांवर. तुम्ही जर दिल्लीमध्ये, आय डोंट नो की तू दिल्लीमध्ये कधी गेला असशील. दिल्लीमध्ये मी 2 वर्ष स्पेंड केली आहेत आणि इट इज हॉरिबल. म्हणजे ऍक्च्युअली मुलींना तिकडे मेट्रोमध्ये उघडपणे लोक हात लावतात किंवा मेट्रोमध्ये त्यांना आंटीज गाईड करतात की तुमचा ब्रा स्ट्रॅप सांभाळा किंवा तुम्ही कुठच्या मुलाबरोबर, हा कोण मुलगा आहे, ना प्रश्न म्हणजे ही कोण आहेत लोक विचारणारी. सो यासाठी इट्स नॉट पॉसिबल तुम्ही काय इलेक्टेड लोकांना कॉन्व्हर्सेशन करून त्यांच्याकडून बिल बिल पास करून ह्याच्यावर काही होऊ शकत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावरच यायला हो. लागणार आणि लोकांबरोबर कॉन्व्हर्सेशन, एस्पेशली जसं मी अगोदर म्हणालो की एस्पेशली आपल्या आई बाबांबरोबर हे कॉन्व्हर्सेशन करायला लागणार तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला जमिनीवर यायला लागणार. तुम्हाला आंटीज, अंकल्स यांच्या सगळ्यांबरोबर बोलायला लागणार. हो, तेच ना. म्हणजे की मी तेच म्हणतो की सोशल डेमोक्रेसी म्हणजे ती आपण समाजासंग एक म्हणजे सोशल डेमोक्रेसी एस्टॅब्लिश होण्याची प्रोसेस समाजाने आपापसात संवाद साधणं इथून होते. राइट? आहे का नाही? तर आपण जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा आपलं म्हणजे आता सगळ्या मुव्हमेंटचा एकच टार्गेट नसतं. ठीक, हे मी नक्कीच म्हणतो. आता NRC प्रोटेस्टचं आता तो ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट कडून आलेलं होतं, तर त्याला गव्हर्नमेंटलाच विरोध करणं किंवा गव्हर्नमेंटच्या ऍक्शनला विरोध केलं जाणारी गोष्ट होती. बरोबर? एक असते की एखाद्या व्यक्तीनं त्याच्या अधिकाराचा वगैरे चुकीचा वापर केला तर त्याच्या घरापुढे किंवा अशा प्रकारे प्रोटेस्ट करणं. ह्या प्रोटेस्टचा वेगळा प्रकार असतो. म्हणजे आणि नंतर हा तू जो मांडलास तो प्रकार की पीस ऑफ लव्ह या मुवमेंट मधून की त्यांनी रस्त्यावर येऊन ही गोष्ट एक्सेप्टेबल केली, स्वतः प्रॅक्टिस केली आणि त्यातून समाजाला एक्सेप्ट केली. त्याच्यात मला असं वाटतं की कोणत्याही मुवमेंटमध्ये मी मुवमेंटला खरंच खूप जास्त मानतो की कारण की मुवमेंट अशी गोष्ट असते की ती समाजाचा स्वभाव तयार करते. सो मी नक्कीच त्या गोष्टीला एक रिस्पेक्ट देतो. फक्त ते समजून घेताना की आपण ती मुवमेंट करताना कोणती गोष्ट प्रॅक्टिस करतो. जसं आता मी गांधीजींच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी मुळात ते सत्याग्रह किंवा उपोषण अशा गोष्टी पाळणं ते फक्त एका मुवमेंट पुरतं नव्हतं. त्या मुवमेंटमध्ये आपण काय प्रॅक्टिस करतो याच्यावर भर होता. ब्रिटिशांना विरोध फार लोकांकडून झाला आणि भरपूर पातळ्यांवरून झाला. गांधीजींकडून जो झाला त्याच्यानं पण एक स्वभाव प्रॅक्टिस झाला आणि इतरांकडून झाला त्याच्यावरतूनही स्वभाव प्रॅक्टिस झाला. आहे का नाही? सो प्रत्येक मुवमेंटच्या प्रकारानुसार कोणता स्वभाव प्रॅक्टिस होतो हे ठरतं आणि त्याचबरोबर मग तो स्वभाव आपल्या सोशल डेमोक्रेसीकडे नेतो की द्वेषाकडे नेतो हे ठरतं. त्याच्यामुळे प्रत्येक रस्त्यावर येणारी मुवमेंट मला नाही वाटत की सोशल डेमोक्रेसीसाठी असेल. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं ना तर म्हणजे
किंवा सोसायटीचं अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी वगैरे असेल, की आता 2011-12ला मोठं दिल्लीमध्ये आंदोलन झालं अण्णा हजारेंचं, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात. तूही त्यात पार्टिसिपेट केलं होतं. मला असं म्हणायचं की त्याच्यानंतर जवळपास 2013-14 मध्ये एक सर्व्हे निघाला. त्यानंतर सुद्धा म्हणजे वॉशिंग्टन मधून हा सर्व्हे निघाला होता भारताच्या बाबतीत. जवळपास त्यांनी 10 वर्षाचं पॉलिटिक्स अनालाइज केलं होतं आणि रिसेंटचा वोटिंग पॅटर्न त्याला जबाबदार, म्हणजे त्या सर्व्हेचा मोठा वेटेज धरतं. तर त्यामध्ये असं होतं की जवळपास फक्त 7 म्हणजे 7% चान्सेस आहेत जे अजिबात गुन्हेगार नाहीयेत, भ्रष्टाचारी वगैरे काहीच नाही त्यांचे जिंकण्याचे. थोडेफार नॉर्मल गुन्हे असतील तर तुमचे चान्सेस 19% आहेत भ्रष्टाचार म्हणजे इलेक्शन मध्ये जिंकण्याचे. आणि जर तुम्ही प्रोफेशनल एकदम ऑफिशियल गुन्हेगार असतील, करून रेप वगैरे असतील, तर तुमचे चान्सेस 33% आहेत. मग मला म्हणायचं की जर आपण एवढी मोठी मुवमेंट करतो भ्रष्टाचाराच्या विरोधात, हा, आणि त्यानंतर मी जेव्हा माझं मत देतो किंवा म्हणजे माझा हा सोशल पॅटर्न वाटतो मला एक, की आपण तेव्हाही निवडतो कसं, फक्त राजकीय अधिकार बजावणीतून आपण गुन्हेगाराला निवडून देत नाही, तर आपण एक मुळात त्या गुन्हेगाराला सामाजिक दृष्ट्या स्वीकारलेला असतो, की हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या धर्माचा आहे, बाकी चोर तर सगळेच आहे, हा माझ्या जातीचा आहे म्हणून मी याला निवडून देतो. तर ही जी मानसिकता आहे ती इलेक्शन पॅटर्न मधून रिप्रेझेंट तर झाली, पण ही सामाजिक दृष्ट्या गुलामीचंच आहे लक्षण, आहे का नाही? सो मग म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ही सोशल डेमोक्रेसी की आणि आंबेडकरांनी पण सांगितलेली डेमोक्रेसी मला ही वाटते की सोसायटी स्वतः बरोबर, व्यक्तीबरोबर, जिकडे इंडिव्हिज्युअलिटीचा रिस्पेक्ट केला जाईल, जिकडे फ्रेटर्निटीचा रिस्पेक्ट केला जाईल. आता बऱ्याच मुवमेंट आता होत जरी असतील तरी त्याच्यात प्रॅक्टिस काय होतं, सोशल डेमोक्रेसीमध्ये आपण प्रॅक्टिस काय करतो याला नक्कीच महत्व दिलं गेलं पाहिजे ना. हो, नाहीतर एक्झॅक्ट. रस्त्यावर उतरून जेव्हा हक्कासाठी हां. केली जाते, आहे का नाही? रस्त्यावर उतरून माझा धार्मिक किंवा जातीय भावना दुखावल्या गेल्यात म्हणून मुळात तोडफोड पण केली जाते. त्याच्यात तो अख्खा वर्ग, जसं मी त्याच्यात अख्खा वर्ग तो प्रॅक्टिस काय करतोय, आम्ही आयसोलेट आहोत ही भावना, आहे का नाही? ती भावना प्रॅक्टिस होत असेल तर मग रस्त्यावर उतरणं हेच सगळ्यात महत्वाचं कसं म्हटलं जातं. तर रस्त्यावर उतरण्यामागची भूमिका महत्वाची का नाही म्हटली जाते? नाही, ऑफकोर्स म्हणजे आय डोंट बिलीव्ह की जेव्हा जिग्नेश मेवाणी म्हणतोय की रस्त्यावर उतरायचंय, ही इज नॉट रेफरिंग टू द जाट आंदोलन किंवा ही इज नॉट रेफरिंग टू जे कंगना रनौतच्या पिक्चरच्या वेळेस झालं होतं. राजपूत आले होते आणि स्कूल बसवर त्यांनी पत्थरबाजी केली आणि कसं भरपूर मुवमेंट्स आहेत असे उदाहरण द्यावे तर जिकडे बस जाळले जातात आणि त्या ह्याला रेफरन्स तर नक्कीच नाही, नाहीये. मी हां. नाही, फक्त हिंसेबद्दल नाही. आय एम सॉरी, मी पुन्हा कट करतोय, याच्यापुढे नाही कट करणार. पण फक्त हिंसेचा रेफरन्स नाहीये. जी बाहेर होते ती त्या हिंसेबद्दल नाही बोलत आहे. पण ही मुवमेंट आपण जेव्हा करताना आपण आतमध्ये जी हिंसा प्रॅक्टिस करतो, ती मला असं वाटतं की खूप मोठा लॉंग टर्म इफेक्ट पाडते सोसायटीवर, नेशनवर. जिग्नेश मेवाणींचं एक कोट आहे. मला म्हणजे पुण्यामध्येच ती सभा झाली होती. मला त्या सभेत यलगार का असंच काहीतरी नाव होतं. मी नक्कीच स्क्रीनवर आपल्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव टाकेल आणि ते फोटोज पण शेअर करेल स्क्रीनवर. त्या मोमेंटमध्ये हे असं वाक्य होतं की मी जरी इकडं निवडून आलेलो असलो तरीही मला विश्वास आहे आणि खरं आंदोलन जे होणार आहे किंवा खरा लढा रस्त्यावरच आहे. माझं म्हणणं आहे की जर आपण एखाद्याला खरा लढा म्हणतो, तेव्हा एखाद्याला खोटा लढा म्हणून पण बाजूला काढतो, असं होऊ शकतं का? कारण की नरेटिव्ह आता सामान्यपणे माणसं खूप, तुलाही माहिती की आपल्या राजकारणात किती पानसट आणि किती सोपे नरेटिव्ह स्वीकारले गेलेले आहेत. हा, सॉरी, बोल. मला फक्त एवढंच म्हणायचं की सो आंबेडकर जेव्हा म्हणतात की सोशल डेमोक्रेसी पर्यंत जायचं आहे, ही इज नॉट रेफ्युटिंग की पॉलिटिकल डेमोक्रेसीचा इम्पॉर्टन्सच नाहीये. ते पॉलिटिकल डेमोक्रेसी थ्रू सोशल डेमोक्रेसीकडे जाणार हे त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही नेहरूंचं ऐकलं की नेहरू सुद्धा पूर्ण स्वराज जेव्हा डिक्लेअर करतात, तेव्हा पूर्ण स्वराज कुठच्या टाईपचं असतील यावर सुभाष बाबू आणि पंडित नेहरू हे ठामपणे अग्री करतात की सोशलिस्ट डेमोक्रेसी झाली पाहिजे. तुम्ही गांधींचं तर जे म्हणाला एक्झॅक्टली गांधी वॉज नॉट, गांधींना तर उलट पॉलिटिकल डेमोक्रेसी वॉज सेकंडरी. फॉर हिम द आयडिया वॉज त्यांच्या कॉन्सेप्च्युअलाइज रामराज्याचं त्यांचे ते सपोर्ट जे करतात सत्याग्रह त्याच्यामध्ये येतं, नॉट जस्ट पॉलिटिकल सत्याग्रह बट सत्याग्रह ऑफ द इंडिव्हिज्युअल.
या गोष्टीवर ते बोलतात. सो आपल्या देशाचे जे फाउंडिंग फादर्स आहेत त्यांचं पण म्हणणं म्हणजे ते एका ठिकाणी जे म्हणतात की खरं आंदोलन काय आहे, तर दुसऱ्या गोष्टीला ते खोटं आंदोलन म्हणत नाही. इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट जेव्हा झाली तेव्हा 2 स्कूल्स ऑफ थॉट चालत होत्या, की आंदोलन आपण कंटिन्यू करावं आणि दुसरं स्कूल ऑफ थॉट वॉज की नाही आपण पॉलिटिकल पार्टी बनवूया आणि ह्याला पॉलिटिकली चॅलेंज करूया. The second school of thought was not Arvind Kejriwal's, that was Yogendra Yadav's. आणि व्हॉट इज इंटरेस्टिंग अबाउट दिस इज की जेव्हा सेकंड स्कूल ऑफ थॉट सांगितलं गेली आपण पॉलिटिक्समध्ये एंटर केलं पाहिजे आणि पॉलिटिकल पार्टी म्हणून याला चॅलेंज केलं पाहिजे. दे डिड नॉट नेगेट की आपण आंदोलनं बंद केली पाहिजेत किंवा आंदोलनाचा काही रोलच नाहीये डेमोक्रेसीमध्ये. सो यू गेट द पॉइंट की जर बरोबर. जिग्नेश मामाने एका ठिकाणी सोशल डेमोक्रेसीवर स्ट्रेस ठेवतोय, योगेंद्र यादव आणि अरविंद केजरीवाल पॉलिटिकल डेमोक्रेसीवर स्ट्रेस करतात आहे. पण दोघांचं जे बरोबर. स्ट्रेस आहे ते दुसऱ्याला नेगेट नाही करत आहे. अरविंद केजरीवाल हे कधीच म्हणणार हो. नाही की आंदोलनं थांबवून द्या किंवा जर जिग्नेश मेवाणीचं हेच म्हणणं असतं की पॉलिटिकल डेमोक्रेसी या पॉलिटिकल फंक्शन हे खोटं आंदोलन आहे, तर तो एमएलए झालाच नसता. द व्हेरी फॅक्ट की तो बरोबर. एमएलए आहे, ही नाही बिलीव्ह इन द कॉन्स्टिट्यूशन, ही बिलीव्ह इन द आणि बिलीव्ह इन पॉलिटिक्स. सॉरी हां. हां, मला असं वाटतं, की आता आपण जशी परिस्थिती बघतोय, आपण आपल्याकडे रिझल्ट समोर आहेत, की ज्यांना म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसीवर विश्वास नसणारेही आणि विश्वास नसणारे सोड, पण काही घेणं-देणं नसणारेही एम-एल-ए आणि एम-पी होतात. याचं उदाहरण माझ्यापेक्षा जास्त तू सांगू शकशील. सो मला नाही वाटत, की तो काही क्रायटेरिया ठेवू शकतो किंवा ठेवायला पाहिजे. मी नक्कीच त्याच्यावर काही ॲक्विजिशन नाही करणार. फक्त मी मुळात समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण की जसं तू सांगितलंस किंवा जसं आपण सोशल डेमोक्रेसी आपल्या चर्चेतून बघितली, मला तर असं वाटतं, की सोशल डेमोक्रेसी मला रस्त्यावर रस्त्यावर जाऊन हे करायची गरज नाही. मला घरापासून स्वतःपासून सुरुवात करायची. जस्ट तुला जास्त वेळ होत असेल तर सांग. पण जस्ट तुला एक उदाहरण सांगतो, की आता लॉकडाऊनमध्ये काही काळ माझे आजी-आजोबा इकडे होते. तर जेव्हा आजी-आजोबा इकडे होते, अ, आजीला अजिबात आराम करवत नव्हतं. तर ती इकडे जवळपास काही काम म्हणजे गवत काढणं वगैरे आपलं म्हणजे मोठा एरिया आहे, तर तिकडे काही काम वगैरे करतच असायची आणि मग ती जेवण वगैरे करायची व्यवस्थित आणि अ, विशेष म्हणजे समजा आता आजोबांनी विषय काय काढला बघा, की आजोबांना एकदम आरामच करतात, तर आजोबांना आहार कमी आहे. तर आजोबांनी अर्धी भाकर खाल्ली, आजीने 1 भाकर खाल्ली. आजोबांचं जेवण होताना म्हणतात, की ही अजून चरते. आता चरणं हे जनावरांसाठी वापरलं जातं. हां, तर ही अजून चरते ही मानसिकता होती माझ्या आजोबांची. आणि मी बघितलं, की संध्याकाळी आमच्या घरामध्ये फोटो आहेत, ते सावित्रीबाई फुले यांना वंदन करत होते. आणि म्हणजे रमाबाई यांना सगळ्यांना वंदन करतात. म्हणजे मी म्हणतोय, की ही हिपोक्रसी आपल्याला घरातून संपवायला सुरुवात केली पाहिजे. मी तेच म्हणतो ना, मी आजोबांविरुद्ध रस्त्यावर नाही आंदोलन करू शकत आणि जेव्हा मी माझ्या आजोबा आणि जेव्हा आमच्या घरात डेमोक्रेटिक वातावरण बघणं होईल ना, की जसं आता माझ्या वडिलांमध्ये आणि माझ्यामध्ये डायनिंग टेबलवर पॉलिटिकल, सोशल डिस्कशन होतात. मी बऱ्याचदा काउंटर करतो, डिसएग्री करतो आणि जेव्हा आमच्या घरात कोणी गेस्ट वगैरे येतात, तेव्हा ते शॉक होतात, की कसं हा डिसएग्री करून तू ऐकू शकतो माझ्या वडिलांना. त्यानंतर माझे वडील म्हणतात, "तो त्याचा हक्क आहे." आणि तो मेसेज जातो जे कोणी गेस्ट आलेले आहेत त्याने प्रॅक्टिस होतो. सो म्हणजे मला तरी वाटतं, की किंवा सोशल डेमोक्रेसी ही घरातून खूप प्रॅक्टिस करत अशी जावं लागेल. ना की ते रस्त्यावरून हातात येईल. कारण की तिचं रस्त्यावरून पर्सनल होत जाणं थोडंसं अवघड जातं. पर्सनल वरून रस्त्यात होत जाणं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की एपीजे अब्दुल कलामांचं हे वाक्य खूप छान आहे, की अ, मला नेमकं ते कोट चुकलं तर सांगा किंवा मग आपण पुन्हा स्क्रीनवर टाकू, की व्हेअर देअर इज ब्युटी इन कॅरेक्टर, देअर इज peace, harmony in the home. Where there is harmony in the home, there is order in the nation, and where there is order in the nation, there is peace in the world. म्हणजे ही एवढ्या पर्सनल पासून पुढे जाणारी गोष्ट आहे, ना की उलटी येणारी गोष्ट आहे, असं मला वाटतं सोशल डेमोक्रेसी. नक्कीच याच्यात डिफर करू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं की आपण याच्यावर डिस्कस करतो याच्यातच मला तरी मजा येते. सॉरी, मीच जास्त बोलतोय का नाही, तुझं? नाही. बरोबर आहे. आय थिंक जे तू फ्रंट्स सांगितले, की असं मी म्हणेन भरपूर फ्रंट्स आहेत. 3 मेजर जे आपण आत्ताच लास्ट 15 मिनिटाच्या कन्व्हर्सेशनमध्ये आयडेंटिफाय केलंय. एक पॉलिटिकल मार्ग आहे जे डायरेक्टली इलेक्टोरल ह्याच्यामध्ये नेतं. दुसरं रस्त्यावरचा मार्ग आहे जे जिग्नेश मेवानी सजेस्ट केलं आणि तिसरं जे तू उदाहरण चांगलं दिलंस, आपल्या घरामध्ये जे अनडेमोक्रॅटिक फंक्शनिंग होतं आणि त्याच्यावर आपण कसे रिॲक्ट करतो.
आणि आय थिंक हे तिन्ही इम्पॉर्टंट आहे. जेव्हा कोणी इफ वन चूजेस सोशल डेमोक्रेसी किंवा रस्त्यावर येऊन आंदोलन करणं, आय डोंट थिंक अँड आय होप सो की कोणी ते पॉलिटिकल आणि इंडिव्हिज्युअल लेव्हलचं डेमोक्रेसी रिजेक्ट करतं. जेव्हा कोणी पॉलिटिकल डेमोक्रेसीचा मार्ग चूज करतो, मी जसं की इलेक्शन लढत नाही, पण मी एका पॉलिटिकल पार्टीमध्ये आहे. सो जेव्हा मी तो मार्ग चूज करतो, मी सोशल किंवा इंडिव्हिज्युअल डेमोक्रेसी रिजेक्ट नाही करत. आणि जो इंडिव्हिज्युअल करतोय आणि त्याच्यासाठी हा रेफरन्स आहे. मी एक चांगलं आता जसं तू उदाहरण दिलं, मी अजून एक उदाहरण देतो, की भरपूर लोकं मला ना माझ्या कॉलेजमध्ये दिसली होती किंवा माझ्या ओळखीमध्ये आहेत, जे एन्व्हायर्नमेंटच्या गोष्टीवर खूप लिहितात. Facebookवर असू दे, ब्लॉग्स लिहितात किंवा Instagramवर व्हिडिओज वगैरे बनवतात. खूप छान गोष्टी त्यांनी केल्यात. आर्ट प्रमाणे आर्टिस्टिकली पण त्यांनी प्रमोट केलं एन्व्हायर्नमेंटल कॉजेस. ते फार वाचतात. ग्रेटा थनबर्गला हे करतात किंवा तिच्या बॅच घालून फिरतात आणि बॅच घालणं सुद्धा एक प्रकारचं स्ट्रीट प्रोटेस्टच आहे बाय द वे. पण या सगळ्यामध्ये अ, हे फक्त बॅच किंवा तुमच्या Facebookवर जर राहिलं, तर त्याला अर्थ नाहीये मला असं वाटतं. हे पोहोचलं पाहिजे पॉलिटिकल डेमोक्रेसीपर्यंत आणि द वे टू गो टू पॉलिटिकल डेमोक्रेसी इज थ्रू सोशल डेमोक्रेसी. जर तुम्ही ग्रेटा थनबर्गच्या क्लायमेट चेंजवर बोलत असाल आणि तुम्हाला आरेमध्ये जे होतंय ते माहितीच नाहीये, तर त्याचा उपयोगच नाहीये. तुम्ही इंडिव्हिज्युअली हो. लेव्हलवर तुम्ही ट्रान्सेंड केलंय. तुम्ही एन्व्हायर्नमेंट कॉन्शियस झाला इंडिव्हिज्युअल लेव्हलवर. पण तुमच्या बॅकयार्डमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या शहरामध्ये काय होतंय, त्या गोष्टीवर तुम्हाला जर माहितीच नाही आणि तुम्ही त्यासाठी तुम्ही मदत नाही केली आणि जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा तुम्ही काय म्हणतात, तुम्ही कुठच्या पण प्रकारची मदत करा. ऑर्गनायझेशनल वर्क असेल किंवा तुम्ही ॲक्चुअली आरेमध्ये येऊन ट्री प्लांटेशन करू शकता. तुम्ही ॲक्चुअली आरेमध्ये येऊन प्रोटेस्ट करू शकतात. जे पण गोष्टी आहे. पण तुम्हाला आरेमध्ये यायला लागणार त्यासाठी. तुम्ही एन्व्हायर्नमेंट बद्दल बोलता तर तुम्ही फक्त घरी बसून किंवा बॅच लावून नुसतं राहू शकत नाही. त्यासाठी स्ट्रीट डेमोक्रेसी पण इम्पॉर्टंट आहे. सो ऑल ऑफ इट पॉलिटिकल, स्ट्रीट आणि इंडिव्हिज्युअल लेव्हलची डेमोक्रेसी. माझं म्हणणं आहे की या तिन्ही लेव्हल्सवर इम्पॉर्टंट आहे. आणि टू से की बाबा हे जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ही हे कंपॅरिझन्स चुकीचे आहेत. तिन्हीचे हो. आपले आपले रोल्स आहेत आणि तिन्हीने हे करावं. हो. नाही, नक्कीच. फक्त म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश हा होता, की आता समजा बघ तुला म्हणायचं झालं, की अ, सागर तू चांगला माणूस आहेस. ठीक आहे. तू असं म्हणून मोकळा होऊ शकतोस. पण अ, तू समजा जर असं म्हटलास, की हर्षद सुद्धा माझा मित्र आहे. पण सागर तूच माझा खरा मित्र आहे. तेव्हा ते द्वंद्व सुरू होतात. आहे की नाही? तर त्या वाक्यामध्ये हा प्रकार होता. पण मला असं वाटतं, की त्या विषय आणखीन स्ट्रेच करणं कदाचित ठीक नाहीये. पण म्हणजे फक्त मला उदाहरण सांगणं कदाचित यासाठी गरजेचं होतं. हां. हं. ओके. तर पुढचा प्रश्न, की आता स्टुडंट म्हणजे मला मुंबईत वगैरे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करताना नाही वाटत आहे. तर मी मध्यंतरी एक व्हिडिओ बनवला होता द लिबरलच्याच माध्यमातून कास्टिझमवर, की आपल्या छोट्या-छोट्या ॲक्शन सुद्धा कसं कास्टिझम एन्करेज करतात. आणि आपण कसे स्वतःला आयसोलेट करतोय, आपला विश्वास एकमेकांबद्दलचा निर्माण करणं सोडलं, पण आपण एकमेकांबद्दलची भीती निर्माण करतोय. अशा आशयाचा व्हिडिओ होता जो मी आपल्या कॉलेजच्या ग्रुपवर टाकला होता. तर त्याच्यावर त्याच्यावर एकाची कमेंट आली ही, की हा तर कॉलेजचा ग्रुप आहे. त्याच्यावर तुम्ही असे व्हिडिओ का टाकता? आणि त्याचं टायटल हे होतं, की कास्टिझम कसा संपवू शकतो? याच्यावर माझं मत. तर मुळात हे जे शिक्षण आयसोलेशनमध्ये जातात म्हणजे मुलं स्वतः नाही मला तर त्याबद्दल तुला काय वाटतं? की म्हणजे कॉलेजच्या ग्रुपमध्ये का टाकताय तुम्ही? असे सरळ-सरळ प्रश्न येत होते त्याच्यावर. मी माझा रुईया म्हटलं ना पहिला दिवस जरा एक्सप्लेन करतो. पहिल्या दिवशी 11वीत असताना मी रुईयाच्या क्लासमध्ये एंटर केलं आणि बाय द एंड ऑफ द डे सगळे असे ग्रुप्स झाले होते. म्हणजे सगळे कन्फर्म्ड ग्रुप्स नाही म्हणणार, पण सगळे बसायचे एकत्र वगैरे. अ, पूर्ण वर्ष तशाच ग्रुप्समध्ये लोकं बसत झाली आणि त्याच्यामध्ये ॲज अ पॉलिटिकल सायन्स स्टुडंट आणि सोशिओलॉजी पण विषय होता आम्हाला त्यावेळेस. तर जर एनालिसिस कोणी केलं असतं ना, की या ग्रुप्सचं जर कोणी कास्ट आयडेंटिफाय करा, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं कास्ट लिहून ठेवा एका पेपरवर आणि त्या ग्रुप्सवर जस्ट त्या ग्रुपचं जस्ट एक एनालिसिस करा, की प्रत्येक ग्रुपचं असं आहे का, की हेटेरोजेनस कास्ट आहे का, की होमोजेनस आहे. तर आय टेल यू सागर, की इंटरेस्टिंगली प्रत्येक ग्रुपचा होमोजेनस कास्ट होता. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काही मी म्हणणार इन्स्टिट्यूशनल नव्हतं इन द सेन्स, की काही कॉलेजने असं नाही सांगितलं, की ही मुलं इकडे बसतील किंवा ती मुलं तिकडे बसतील. किंवा असंही नव्हतं, की आम्ही जाती विचारल्या कोणाला, की कोणाला हे विचारलं, की बरोबर.
त्यात काय म्हणून तू माझा मित्र, असंही झालं नाही कुठे. व्हॉट हॅपन्ड वॉज की प्रत्येकाचे जे सोशल चॉईसेस होते, की कुठचा पिक्चर बघतो तो, कुठचे कपडे घालतो, कुठे राहतो, काय खातोस, डब्यामध्ये काय आणलं आहेस, तुझी आवड काय आहे, काय तुला नाही आवडत. या सगळ्या जे चॉईसेस आहेत त्याच्यावरून मित्र होतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण हे चॉईसेस जे आहे हे जर तुम्ही सोशिओलॉजी स्टडी केलं, सोशिओलॉजी पण काय, तुम्ही जस्ट आपल्या बाजूला बघितलं, आपल्या नेबर्स बरोबर बोला, तर तुम्हाला कळणार हे सगळे चॉईसेस कास्ट बेस्ड असतात. ठीक आहे. नॉट डिरेक्टली ऑन द लाईन्स, बट जर तुमच्या कॉलेजच्या ग्रुप्स कास्ट आणि क्लासवर एकदम परफेक्टली बसत असेल, तर नक्कीच कुठेतरी ही अनालिसिस करण्याची गरज आहे, की ऑन डे टू डे बेसिस कास्ट किती इन्फ्लुअन्स करताय. की तुमचे मित्र सुद्धा कास्ट बेसवर होतात. नॉट कॉन्शियसली, बट सबकॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली. तुमचे कास्ट लाईनवर ग्रुप्स होतात तुमच्या क्लासमध्ये ऑन द फर्स्ट डे ऑफ युअर कॉलेज. सो एवढं ते इफेक्ट करतं तुमच्या आयुष्यामध्ये. सो इट्स नॉट समथिंग की म्हणजे तुम्ही हे अव्हॉइड करू शकता आणि तुम्ही सांगू शकता की बाबा यु नो कॉलेजच्या ग्रुपमध्ये हे डिस्कस करू नका. वेन कॉलेजचे ग्रुप्सच कास्ट लाईन्सवर बनले आहेत. आणि तुम्ही हो. फक्त तुम्ही मी म्हणेन की ज्यांना असं वाटतं की कास्ट एवढं इन्फ्लुएन्शियल नाहीये. शहरांमध्ये तुमच्याच ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात, ते एन-एम असू दे, सेंट झेवियर्स असू दे, जय हिंद असू दे, विच आर अंडरस्टूड टू बी हाय क्लास सोसायटीज विच लिबरल सोसायटी जिकडे कास्ट या गोष्टीवर बोललं जात नाही. तर तिकडच्या जे दलित बांधव आहेत, दलित स्टुडंट्स आहेत, त्यांना जाऊन विचारा की तुम्हाला कधी कास्ट एक्सपिरियन्स झाली आहे का? मी तुम्हाला रुईयामध्ये एक्सपिरियन्स सांगू शकतो कारण मला रुईयामध्ये हे आहे आणि हे काही रुईयावर आक्षेप नाहीये. कारण हे या गोष्टी ज्या आहेत ते अनकॉन्शियसली सगळ्या कॉलेजेसमध्ये आहेत. सो दिस इज द अमाउंट ऑफ कास्ट एक्सपिरियन्स इन दिस कंट्री. सो टू से की बाबा की कास्टवर कॉन्व्हर्सेशन करू नका, ऑल्सो कम्स फ्रॉम अ प्रिव्हिलेज की मला कधी कास्ट एक्सपिरियन्स झाला नाहीये म्हणून मी कास्टवर मला ऐकायचंही नाहीये आणि कोणी बोललं तर त्याच्यावर मी सांगेन की अरे हे हे चुकीचं आहे. हे कास्ट प्रिव्हिलेज आहे एक प्रकारचं. हो. आणि जसं तू म्हटलास, की स्टुडंट पॉलिटिक्स किंवा विद्यार्थ्यांची मुव्हमेंट खरंच डेमोक्रेसीच्या आणि राईट्सच्या मुव्हमेंटमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. तर मग जर विद्यार्थ्यांच्या फोरमवर, विद्यार्थ्यांच्या मंचांवर असे मुद्दे नाही येणार, तर कुठून येणार? म्हणजे डिस्कशन करायला दुसरा कोणता स्पेस आहे? एकतर हे मुद्दे महत्त्वाचे नाहीयेत, नाहीतर हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, तर सगळ्यात बेस्ट प्लेस तर हेच आहे, असं मला वाटतं. तुला काय वाटतं यावर? हां, ॲब्सोल्युटली. आय मीन कन्व्हर्सेशन्स नीड टू हॅपन. पहिली गोष्ट तर कन्व्हर्सेशन किंवा डिबेट डिबेट या गोष्टीवरून कॉलेज किती घाबरतं हे आपल्याला माहिती आहे. सो डिबेट, डिस्कशन, आर्ग्युमेंट म्हणजे आपल्या इकडे नुसतं अर्णब गोस्वामी समोर येतो. आर्ग्युमेंट्स म्हणजे तुम्ही यूकेच्या फॉर्म ऑफ डिबेट वगैरे, पार्लमेंटरी स्टाईल ऑफ डिबेट्स वगैरे ह्याच्यावर डिस्कस आर्ग्युमेंट इज अ पार्ट ऑफ डिबेट. तुम्ही आर्ग्युमेंट म्हणजे इट्स अ लाईन ऑफ थॉट जे आपण आताही करतो ते पण आर्ग्युमेंट आहे एक प्रकारचं. पण कारण इंडियन कॉन्टेक्समध्ये आर्ग्युमेंटचा अर्थ काय होतो म्हणून आपण हा शब्द वापरतच नाही. सो डिस्कशन कसे असावे किंवा समोरच्याला डिसअग्री करण्याचं जे स्पेस दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आपण बोलतच नाही. भरपूर टीचर्स आपण बघितले आहेत जे काय म्हणतात एक मेहफिल लावतात किंवा एक सर्कल बनवतात टू हॅव अ डिस्कशन आणि त्यांचं असं ठाम असतं की एंडमध्ये एक कंक्लुजनरी नोट असली पाहिजे विच हॅज टू बी की एव्हरीवन हॅज टू अग्री ऑन इट. ठीक आहे, की इट शुड सरकमपास एव्हरीबडीज ओपिनियन. कशाला गरजच काय आहे? लेट देम डिसअग्री, लेट देम हॅव डिफरंट व्ह्यूज. आणि इनफॅक्ट इव्हन जे नॉट इव्हन राईट विंग लोक चुकतात इकडे. मला वाटतं लेफ्ट किंवा आंबेडकराईट पण मला वाटतं या ठिकाणी चुकतात, की प्रत्येक गोष्टीला बायनरी कॉन्व्हर्सेशन मध्ये बनवायचं, की एक तर तुम्ही इकडे आहात, नाहीतर तुम्ही तिकडे आहात. या गोष्टीला पण आपण जरा विचार करावा, लेफ्टने पण विचार करावा, की तुम्ही जस्ट बिकॉज तुम्ही 2-3 ठिकाणी जर ट्रिपल तलाकच्या ठिकाणी बीजेपी बरोबर अग्री केलं, तर त्या गोष्टीला तुम्ही राईट विंगर म्हणणार का त्या व्यक्तीला? तर माणूस कॉम्प्लेक्स आहे. ते कन्व्हर्सेशन्समध्ये तुम्हाला कळणार की माणूस किती कॉम्प्लेक्स आहे. स्टुडंट्स किती आयडियाज डिस्कव्हर करतात. 5 वर्षापूर्वी आय वॉज नॉट ॲज एक्सपोज्ड टू नेहरूवियन आयडियाज. आय वॉज नॉट एक्सपोज्ड डेफिनेटली नॉट टू आंबेडकर आणि गांधी, बोथ ऑफ देम. 5 वर्षामध्ये मी अशा लोकांशी बोललो, त्यांच्यावर पहिले डिसअग्री केलं आणि त्यानंतर मला गांधी आणि आंबेडकर डिस्कव्हर झाले. त्यानंतर मला कळलं, अच्छा इकडे मी चुकलो, इकडे मी बरोबर होतो. मी माझे स्वतःचे विचार रिव्हिजिट केले. सो हे कन्व्हर्सेशन तेव्हाच पॉसिबल आहे, जेव्हा कन्व्हर्सेशन पहिली गोष्ट तर होणार आणि दुसरी गोष्ट मला डिसअग्री करण्याची ती स्पेस असेल.
की मला असं वाटेल की प्रॉब्लेम मी उद्या व्ह्यूज चेंज करीन, पण आज मला हे बरोबर वाटतंय तर हे बरोबर वाटतंय, अँड आय शुड गेट दॅट स्पेस टू डिसअग्री विथ एव्हरीवन इन द ग्रुप और एव्हरीवन इन द क्लासरूम. ती स्पेस फार इम्पॉर्टंट आहे. या वयातला शेवटचा प्रश्न असा होता की मग हे जे नकारात्मकता येते, राजकारणाकडे बघायची आणि स्वतःला आयसोलेशन मध्ये ठेवायची, याची प्रेरणा काय वाटते की कशामुळे ही नकारात्मकता येते? आय थिंक ती कंडिशनल आहे. आपल्याला ते कंडिशन मध्ये टाकतात. म्हणजे गव्हर्नमेंट पुट्स अस इन द कंडिशन, द मीडिया पुट्स अस इन द कंडिशन, आणि आपली सर्वात वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर होऊया, आपली फॅमिली आपल्याला त्या कंडिशन म्हणतात. सो या 3 लेयर्समुळे आपल्या डोक्यामध्ये असं राहतं, की अरे जर मी पॉलिटिक्समध्ये झालो म्हणजे आपण गुंडांच्या मध्ये असू, किंवा आपल्याला कोणी मारणार, किंवा आपल्याला कोणाला मारायला लागणार, किंवा त्यासाठी पैसे लागतील. हे जे प्रश्न आपल्या समोर असे टाकले जातात ना, जसं की तुमच्याकडे काही अजून स्कोपच नाहीये. त्यामुळे ती नकारात्मकता येते. आय टेक इन्स्पिरेशन फ्रॉम लिटरेचर. म्हणजे मला फ्रँकली भगतसिंग वाचून असं वाटतं, की अरे जर भगतसिंग हे करू शकले, तर आपल्याला का थांबवलं जातंय? सो म्हणून मी तिकडे जातो. खूप जणांना म्हणजे आपल्याला हे नाव फार क्वचित लोकांना आता माहिती आहे. पण दाभोळकरांचा जो इन्फ्लुअन्स राहिलाय स्टुडंट पॉलिटिक्स आणि स्टुडंट्सना पॉलिटिकल कॉन्शियसनेस देण्यामध्ये खूप मोठा भाग राहिलेला आहे. सो खूप जण दाभोळकरांकडून इन्स्पिरेशन घेतात. खूप जण योगेंद्र यादव किंवा अरविंद केजरीवालकडून घेतात. खूप जण नरेंद्र मोदीकडून पण इन्स्पिरेशन घेऊन पॉलिटिक्समध्ये आलेत. अँड दॅट्स फाईन विथ मी. तुम्ही पॉलिटिकल कन्व्हर्सेशन मध्ये येण्यासाठी कोणाकडून पण इन्स्पिरेशन घ्या. पण त्या पॉलिटिकल कन्व्हर्सेशन मध्ये सामील होणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. कारण तुम्ही एस्केप करू शकत नाही. आणि जे आज झालं, जसं मी म्हणालो ॲट द स्टार्ट ऑफ दिस व्हिडिओ, की आज जो निकाल आला सुप्रीम कोर्टाचा, कोणीच एस्केप करू शकलं नाही. तुम्ही नॉन पॉलिटिकल आणि पॉलिटिकल लास्ट 10 वर्षांपासून असाल, पण तुम्ही आज ते एस्केप नाही करू शकाल. सो दॅट इज द इन्फ्लुअन्स ऑफ पॉलिटिक्स इन युअर डे टू डे लाईफ. येस, येस, येस. नक्की. अं, आता सगळ्यात शेवटचा म्हणजे प्रश्न नाहीये, फक्त भावी पिढीला म्हणजे जे आता आपल्या पिढीतून जे राजकारणाकडे बघायची इच्छा आहे, राजकारणाला खुल्या नजरेनं बघतायत आणि एक करिअर ऑप्शन म्हणून निवडतायत, त्यांना काय सांगशील? फ्रँकली माझा हा नेहमीचा स्टँड आहे, की जर तुम्ही पॉलिटिक्सला करियर ऑप्शन म्हणून बघत असाल ना, तर नका येऊ पॉलिटिक्समध्ये. बिकॉज दिस इज गोइंग टू बी वे हार्ड. आणि ही जी जागा आहे ती करिअरसाठी बिलकुल पण नाही आहे. इट्स अ स्पेस फॉर स्ट्रगल, आणि इट्स अ स्पेस फॉर बिंग बीटन. जसं मी म्हणालो, आरेमध्ये आम्ही लाठ्या खाल्ल्या, स्टुडंट्सने खाल्ल्या, ते अजून कोणी खाल्ले नाही, आम्हीच खाल्ल्या, स्टुडंट्सने खाल्ल्या होत्या. सो तुम्ही लाठी खाणार, तुमचं मेंटल हेल्थवर पण इफेक्ट पडतो, प्रचंड अमाउंट ऑफ पडतो. देर इज वन इश्यू ते कोणी ऍड्रेस नाही करत. भरपूर बोर्डम पण आहे पॉलिटिक्समध्ये. जेवढी एक्साइटमेंट असते ना, जेव्हा काही आंदोलन होतं, जेव्हा गाणी गायला जातात, 2 आंदोलनाच्या मध्ये सुद्धा भरपूर बोर्डम आहे. तुम्हाला कळत नाही तुम्ही आयुष्यामध्ये काय करत आहात. तुमच्या लव्ह लाईफवर इफेक्ट पडणार, हे पण मी तुला सांगू शकतो. प्रत्येक क्रांतिकारी तुम्ही जर विचार कराल ना, मी ह्याच्यावर खूप स्ट्रेस देईन, त्यांच्या लव्ह लाईफवर भरपूर इफेक्ट पडलाय. नेल्सन मंडेला सारख्या माणसावर, गांधींचा पण तुम्ही जर लव्ह लाईफ किंवा त्यांचं फॅमिली लाईफ जर स्टडी केलं, किती इफेक्ट पडला. सो इट इफेक्ट्स एव्हरीथिंग. या सगळ्या गोष्टी आहे. बट हे सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी असून सुद्धा द ओनली पॉझिटिव्ह थिंग जे मला असं वाटतं, की इट इज वर्थ फायटिंग. म्हणजे मी माझ्या कॉन्शियसनेसवर जेव्हा विचार करतो, की बाबा मी जे पण केलं, किंवा मी माझे बाकीचे करिअर ऑप्शन जे आहे सॅक्रिफाईस केले, आज बसून UPSC देऊ शकलो असतो, किंवा जर्नलिस्ट झालो असतो, जे पण माझे ऑप्शन, लॉ स्टडी केलं असतं, ते सॅक्रिफाईस का केले? तर आय बिलीव्ह इन दी आयडिया, जे मी शाळेत असताना जेव्हा मी अण्णा आंदोलन त्याच्यामध्ये सामील झालो होतो, तर ज्या आयडियलिझम मध्ये मी तेव्हा होतो, ते लोकांना वाटतं की अरे आता ते आयडियलिझम संपलं, पण असं नाहीये. जर ते आयडियलिझम संपलं असतं, तर मी प्रॉब्ली तिकडे नसतो. सॉरी, इकडे नसतो आज. हे सगळे निगेटिव्हिटी असताना व्हॉट इज द रिझन की आम्ही स्टिल कंटिन्यू करतो? तर ते कारण हे आहे की कॉन्शियसनेस. म्हणजे आम्ही 10 वर्षानंतर जर आमचं मूल-बाळ वगैरे झाली, आणि जर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, की "अरे बाबा तू काय केलंस?" जेव्हा देश विकला जातो किंवा देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा मी ठामपणे सांगू शकतो, बाबा मी ह्या गोष्टी केल्यात, आणि मी ट्राय केलं, किंवा इट वॉज वर्थ फायटिंग या सगळ्या गोष्टींसाठी. सो दॅट इज व्हाय वी फाईट.
सो फॉर दॅट कॉन्शियसनेस किंवा फॉर दॅट आयडियलिझम किंवा फॉर जस्ट बिकॉज दॅट फाईट इज वर्थ फायटिंग, त्यासाठी आम्ही पॉलिटिक्समध्ये असतो. थँक्यू सो मच. खरंच खूप एनरिचिंग इंटरव्ह्यू होता. मलाही फार प्रेरणा मिळाली, फार मदत झाली समजायला की मी खूप दिवसापासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, तुला आठवत असेल तर. आणि फायनली ते शक्य झालं. सो थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आज हा इंटरव्ह्यू दिला. सो जर तुम्हाला पॉलिटिक्स आणि स्टुडंट्स लाईफ बद्दल जाणून घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह स्टडी करायचे असेल तर नक्कीच द लिबरल हा चॅनल आणि त्यांचे व्हिडिओज लाईक करा. त्याला भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा, त्याला शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी करणार आहे आता हा व्हिडिओ संपून. सो या, प्लीज फॉलो द पेज. थँक्यू. महत्वाचं म्हणजे साहिलने त्याच्या करिअरची सुरुवात या 2010-11च्या आंदोलनापासूनच केलेली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत राजकारणात काय उलथापालथ झालेली आहे आणि पूर्ण भारताच्या राजकारणात तरुणाचं पर्स्पेक्टिव्हने बघणं मी तर फार इंटरेस्टेड आहे हे बघण्यासाठी. आणि त्याचबरोबर आम आदमी पार्टीचा उदय, नंतर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि नंतर त्याचा इम्पॅक्ट, या सगळ्यांवर आम्ही पुढच्या भागात बोलणार आहोत. तो भाग नक्की बघा आणि त्या भागाला बघण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. साहिल, तू काय सांगशील? आय थिंक हे फार एक्साइटिंग आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की हे डिस्कशन कसं राहील. सो नॉट जस्ट द ऑडियन्स बट आय ऑल्सो बी आय ऑल्सो स्टे ट्यून्ड टू दिस. येस, थँक्यू सो मच.